पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील ग्रामीण भागातील विविध समस्या आणि रखडलेली विकास कामे या संदर्भात महापौर नितीन पाटील यांनी पाहणी दौरा केला। प्रभाग 1 मधील भाजपचे नगरसेवक नितेश पाटील, लीना म्हात्रे आणि विजयश्री पाटील यांच्या मागणीनुसार प्रभागातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। या दौऱ्यात आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असून या समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरात लवकर त्या मार्गी लावण्यात येतील अशी माहिती नितीन पाटील यांनी दिली। या पाहणी दरम्यान घोट, कोयनावळे आणि तळोजे मजकूर सिद्धी करवले या गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या। प्रभागाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण प्रभागातील समस्या समजून घेण्यासाठी आणखी 2 दिवस लागतील अशीही माहिती त्यांनी दिली। आज आमचे प्रभाग 1 चे नगरसेवक नितेश पाटील, विजयश्री पाटील आणि लीना नंदकुमार म्हात्रे यांच्या मागणीवरून प्रभाग 1 मधील समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही इथे सकाळपासून दौरा करत आहोत। आज अनेक नागरिक भेटले। या विभागामध्ये गेले 3.5 वर्षात प्रशासकीय काळामध्ये अनेक विकास कामं रखडलेली आहेत आणि त्यासाठीच आज आमचे तिन्ही नगरसेवकांनी या विभागातील समस्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आमचा आज हा दौरा या इथे आता आपण तळोजा मजकूर येथील जे पाण्याच्या समस्या आहेत त्यासाठी जो 18 एकरचा शील तला या जागेवर आम्ही आलेलो आहोत। खरोखरच या विभागातील समस्या या सुटण्यासारख्या आहेत। आमचे तिन्ही नगरसेवक या इथे ऍक्टिव्ह आहेत, आमचे या विभागातील कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच लवकरात प्रयत्न करू। आज कुठली गावं आपण प्रामुख्याने म्हणजे पाहणी केली? सुरुवात आम्ही गोट कॅम्प पासून केली। गोट गावात गेलो, त्याच्यानंतर कोयनावेळेमध्ये गेलो आणि आता तळोजा मजकूर मध्ये आलेलो आहोत। प्रभाग 1 चं भौगोलिक परिस्थिती बघता किमान अजून 2 दिवस या प्रभाग 1 ला द्यावे लागतील असं माझं मत आहे, तर ते मी निश्चितच देणार आहेत आणि हे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या आज मी समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये या मागण्या संदर्भात त्यांची पालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन या समस्या त्वरित कशा मार्गी लागतील सोडवण्यासाठी याचा आम्ही लवकरच मी पाठपुरावा करणार आहे। साहेब, एकतर निवडणुकांपूर्वीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये पावसाळा खूप जास्त वेळ चालला होता आणि रस्त्यांची कामं तुम्ही पाहिलीच असतील कदाचित की त्यावेळी बरीच कामं अपूर्ण आहेत। आता निश्चितच हा सगळा काळ गेलेला आहे, निवडणुकांचा काळ, आता बॉडी देखील आलेली आहे आणि अशा वेळेला ही रस्त्यांची कामं जी अपूर्ण असतील किंवा इतर अन्य कामं अपूर्ण असतील त्या बाबतीत लवकरात लवकर ही कामं पूर्ण होईल अशी लोकांची मागणी आहे। याविषयी काय आपलं नियोजन आहे का? आता रस्त्यांचे टेंडर झालेले आहेत अशी माहिती मला आमच्या नगरसेवकांनी दिलेली आहे। ते टेंडरचे कामं का सुरू झाली नाहीत, काही सुरू झालेली आहेत, आम्हाला निदर्शनास आणून दिली आहेत, पण ती कामं चांगल्या अवस्थेत चांगल्या दर्जाची नाहीत असंही त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे। याचाही पाठपुरावा लगेच पुढच्या आठवड्यातच आम्ही घेणार आहोत।